नाशिकच्या एरंड गावात प्रहार शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केला। मोदी साहेब कांद्याला भाव द्या, नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी करत येवला नाशिक महामार्गावर आंदोलन करण्यात आलं। यावेळेस शेतकऱ्यांनी काळ्या टोप्या घालून शासनाच्या धोरणाचा निषेध केला आहे। मनमाड रेल्वे स्थानक परिसरामध्ये वन विभागानं सापळा रचून 4 जणांना हरणाच्या कातडीसह अटक केलेली आहे। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई झाली। तसंच जप्त केलेली कातडी तपासणीसाठी म्हणून प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे। आरोपींविरुद्ध 1972 अंतर्गत कठोर कारवाई होणार आहे। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये 18 धारदार तलवारी जप्त करून मोठा गुन्हा उघड झालेला आहे। शहरातील तारमिया बाबा दर्ग्याजवळ काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। सोलापुरातील तब्बल 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे। अजूनही अनेकांच्या शेतामध्ये पाणी आहे। सोयाबीन, कांदा, उडीद, मका अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।